नमस्ते मित्रांनो, शेजवलकर किचनमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आज आपण डहाणू बीचला चाललो आहोत. दीपा, मी आणि बाळा आम्ही तिघे जण जात आहोत. तर आता आम्ही सफाळे स्टेशनला पोहोचलो आहोत. आता आमच्या सोबतच राहा आणि पहा आपण कसे तिथे पोहोचतो ते. तर चला. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आपण आता पोहोचलो आहोत डहाणूला. तर थोड्याच वेळात आपण उतरू आणि मग पुढचा प्रवास कसा असेल, कसं जायचं आपल्याला ते तुम्हाला सांगतो. मी उतरलो आहे डहाणूला. आता इथून ईस्टला किंवा वेस्टला कुठे जायचं ते माहिती नाही. आम्ही विचारलं तर ते वेस्टला आहे, अराउंड 10 किलोमीटरच्या पुढे आहे ते. तर बघू, आता तुम्हाला सांगतो त्याचं काय ते. बाहेर पडून विचारू आपण कुठून भेटणार आहे डहाणूसाठी रिक्षा. मी आता इथून रिक्षा केली आहे डहाणू बीचसाठी जायला. ते दादा बोलतात की 4 किलोमीटर लांब आहे इथून. हा बाजार कधी असतो दादा डहाणूचा? सोमवारी. हा मार्केट एरिया आहे त्यांचा. दादा तिथून येताना आम्हाला भेटेल ना रिक्षा? मग ते तेवढेच येतील ना आता तुम्ही? हां, चर्च आहे. हां हां, ओके ओके ओके, म्हणजे शेअरिंग पण आहे. तर मित्रांनो, हा जो आपण राईड घेतला आहे त्याजवळच डहाणू बीच आहे. हे बघा, हे जे दादा दाखवत आहेत तिथेच तो बीच आहे. पण ते आम्हाला पुढे सोडत आहेत, कारण त्यांनी आम्हाला असं सांगितले की पुढे बसण्याची व्यवस्था चांगली आहे आणि तिथून आपण पाठच्या बाजूनी पुढच्या दिशेला चालत येऊ शकतो, म्हणजे बीचचा आपल्याला आनंद घेता येईल. मस्त मसाला पण लावून झाला आहे. ताईला पण दिला आहे मसाला. आता ते ताई देत आहेत. मस्त बाळा, त्यांना देत नाही काय? चला, थँक्यू. आपण ट्राय करू आता. हे स्वर्ग आहे याच्यासोबत, पण आता बघू, ट्राय करू. यस दीपा, ट्राय कर. बाळा ये. गोड आहे बाळा, खाल्ला का तू? खाऊन बघ. बाळा लागतोय. मी पण गावात बघतो आता. पहा तर मित्रांनो, पहा, हा असा समुद्र, त्याला आता भरती आली आहे आणि इथे आम्ही तिघे काय करतोय? पेरू खातोय. आणि पेरू खरंच फार छान होता पेरू आहे. हा आवडला मला. हा गोडा देखील आहे आणि तिने जो मसाला बनवला आहे ना, तोही देखील छान वाटतोय. आणि ही सुरुचीची झाडं. आणि आम्ही आता दुपारचे 1च्या आसपास आहोत इथे. पावणे 1 झाले आणि आम्हाला असं एकदम गरमी वगैरे असं काही वाटत नाही. एकदम थंड असं वातावरण आहे इथे. तुम्ही देखील एन्जॉय करू शकता. पाणी कितपर्यंत आलं आहे बघा मित्रांनो. आणि ह्या लाटा बघा काय येत आहेत. मोठ्या मोठ्या अशा लाटा येत आहेत. आम्ही अजून काही आतमध्ये गेलो ना, बाहेरच बसलो आणि पाठी गाणे चालू आहेत आणि थोडं थंड वाटतं म्हणून आम्ही इथेच एन्जॉय करतो आहे. म्हणजे बसून थोडा आनंद घेतो आहे थंडीचा, म्हणजे सावलीचा आनंद घेतो आहे. थंडीचा म्हणजे सावलीचा, कारण ऊन भरपूर आहे म्हणून थोडं थंड वाटतं म्हणून थंडी निघून आला शब्द. आता आम्ही इथून चाललो आहे पुढे. बीचवरती थोडासा टाईमपास केला, थोडासा रेस्ट घेतला. आत्ता आम्ही आलो आहे मेन बीचवरती खालती. ऊन देखील फार आहे. तिथे बसल्यानंतर काही वाटत नव्हतं, पण आता इथे आल्यानंतर थोडंसं गरमीचा अनुभव जास्त, कारण ऊन भरपूर आहे. आणि हा पहा बीच. आम्ही आता बहुतेक 2 आठवड्यापूर्वी आम्ही गोव्याला गेलो होतो. तर जेव्हा आपण तिथले बीच आणि इथले बीच बघतो, त्यामध्ये फार असं, म्हणजे आपल्याकडे एवढे बीचेस आहेत
तर तुम्ही मुंबईपासून बघाल तर पूर्ण गुजरातची जी लेण आहे त्या लेणीपर्यंत पूर्ण आपले बीचच आहेत. हा आता डानूला आहोत. ह्याच्या पुढे डुबवडी करून आहे, ते अजून एक 10 किलोमीटर आहे तुमचा. तो एक शेवटचा बीच आहे, त्यापुढे मग आपलं गुजरात चालू होतं. मग एवढं सर्व असून आपण थोडं डेव्हलप केलं पाहिजे असं मला वाटतं. आता आम्ही पुढे जात आहोत. तिथे काही म्हणजे खाण्यासाठी वगैरे असे छोटे मोठे स्टॉल्स आहेत. ते रिक्षावाले दादा आम्हाला चांगले भेटलेत आणि आम्हाला इथं सोडलं, कारण त्यांनी बोललं की तुम्ही पुढे उतरा, तिथून मग पुढे चालत चालत बघा, म्हणजे बीचचा एन्जॉय घ्या तुम्ही. अशाच समुद्राच्या किनारे बघा हे कॅक्टसची झाड आहेत. हे बघा आम्ही तिथून सुरू केलं होतं, आता हळूहळू पुढे चाललो. त्या बोट्स आहेत काही आणि काही स्टेअरकेस आहेत. कसं आज जास्तच भरती वाटते. आता संध्याकाळी पूर्ण खाली जाईल पाणी. डहाणू वन विभागाकडून ही एक सूचना दिली आहे, ती एकदा वाचून घ्या व्हिडिओ पॉज करून. गोळा घ्यायला आलो आहे. ग्रीनवाला कच्चा कैरी है मेरे लिए, एक मिक्स बनाना. तुला 2 मिक्स कर दो. तुला काला कट्टा बना और एक काला कट्टा बनाव. आता इथे बीच. हां मला पण नाही आवडला. आम्ही गोव्याला देखील खाल्लेला काला कट्टा. आणि माझी पुतणी आहे आरू, सर्वात लहान सर्वात बदमाश मुलगी, तिने मिक्स घेतलेला, तो फार छान होता, सर्वांना आवडला होता. म्हणून आता आम्ही इथे मिक्स गोळा ट्राय करतोय. बघूया आता इथलं कसं आहे. आणि हा परत तुम्हाला दाखवतो, हा समुद्र ज्याची आपण निगा ठेवली पाहिजे. जसं आपल्याला वन विभागाचा बोर्ड दाखवला मी, त्यानुसार आपण काळजी घेतली पाहिजे. निसर्गाची आपण जशी काळजी घेऊ तसा निसर्ग आपली काळजी घेईल. ही एक गोष्ट आहे. गिव्ह अँड टेकचा रूल चालतो कुठेही. निसर्गाची आपण काळजी घेणं गरजेचं आहे, तरच निसर्ग आपली काळजी घेईल. एवढंच सांगतो. महालक्ष्मी कौन सा बना रहे अभी आप? मिक्सवाला बनवतो. बाळा पण मिक्स होतं. आता बाळाने पण मिक्सच सांगितलं. मूड चेंज, बाळाचा मूड चेंज झाला. आता त्यांनी ग्लासेस घेतले आहे, त्याच्यामध्ये आता ते काय चाट मसाला टाकताय. गोला बना रहे हो ना भाई? हाँ तो वो बोल रहे नींबू सरबत बनाते हैं. अच्छा अच्छा. पहले क्या डाला उसमें? शक्कर का पानी है? अच्छा ये क्या है? काला खट्टा. हाँ हाँ मिक्स कर रहे हैं बराबर. काळा खट्टा टाकला आहे, बाकी सर्व लिंबू, साखरेचं पाणी आणि मीठ आणि चाट मसाला वगैरे ते सर्व टाकून झालं आहे त्यांचं. बघूया, आम्ही देखील ट्राय करू. मग आरूला आम्ही दाखवू, फोटो काढू, व्हिडिओज पाठवतो आरूला. आरू गेली आहे गावी. आता हे लावला आहे त्यांनी हा बर्फ. ग्लासमध्ये टाकणार बघा. दुसरा ग्लास घेतला, त्याच्यामध्ये देखील बर्फ हे केला आहे. त्याचा आता गोळा बनवला आहे. यस, सेकंड ग्लासही तयार झाला आहे त्यांचं. आता ते 3 ग्लास कशाला हे केले ते बघायचे.
आता हे तिन्ही गोळे झालेत. आता त्याच्यावरती हा क्या जेली टाक रही है? जेली टाकली है. ये कौन सा है? लाल ऑरेंज. लाल दिख रहा है नहीं, ऑरेंज दिख रहा है. एक कलर है क्या जेली है? जेली सारखं वाटतं ना. हाँ भाई कलर की जेली है ये. जेली आहे. हां आता ते त्या मिक्सचरमध्ये टाकले सर्व. हा झाला मिक्स गोळा. आता त्याच्यामध्ये अजून थोडंसं कलर. हे कोणतं आहे? कच्च्या कैरी टाकते आता ते. म्हणजे बाकी सर्व फ्लेवर त्या गोळ्याला लावलीत. आता वरतून ते कच्च्या कैरी टाकतायत. त्याच्या आधी सर्वात आधी त्यांनी काळा कट्टा टाकला. एंड फाइनली ये क्या है भाई? ये काला कट्टा है फिर से? क्या है ये? काला खट्टा ये काला कट्टा है. अच्छा हो गया. चलो हो गया. हाँ भाई उधर दे दो पीछे. चला हा रेडी झाला आता हा गोळा. आता खाऊन बघूया आपण. तर आता आम्ही तिघे ट्राय करतोय. दीपा जरा बाहेर हे करून दाखव थोडंसं. आता आम्ही बाहेर आलो आहोत. आता इथून आमचा प्लॅन आहे बोर्डी बीचला जायचा. बघू इथे काहीतरी खाऊ आधी, जर नॉनव्हेज वगैरे काय असेल तर, आणि ट्राय करू बोर्डी बीचला जायचं. का आपल्याला घाबरवते की काय? हे ग्राउंड आहे बीचच्या बाहेरच. आणि इथे रिक्षा बोर्डीला जाण्याचं विचारूया ना. त्याच्या आधी आपण काहीतरी पोटपूजा करून घेऊ, म्हणजे काहीतरी खाऊन घेऊ. बाहेर आहे तिथे नाश्ताच वगैरे आहे. काहीतरी लंच करून घेऊ चांगला. ते चिंचोनी चौपाटी पण आहे इथे. 16 किलोमीटर दाखवत आहे. तारापूर किल्ला हा 17 किलोमीटर आणि डहाणू चौपाटीला आपण आता आहोत. लेट्स ट्राय. बघू बोर्डी नाही तर इथे जाऊन येऊ. आता मी बीचमधून बाहेर आलो आहे. सर्कलला एक भल्लं मोठं असं वडाचं झाड आहे. आता इथेच काही शॉप्स आहेत, आपण तिथे बघूया. एक चायनीज, पंजाबी, साऊथ इंडियन जैन फूड हॉटेल भेटलं. आता बघू इथे विचारू काय कसं आहे ते आतमध्ये. आम्ही परत मागील ज्या रिक्षावाल्याने आम्हाला जिथे दाखवले होते तिथे काही 2-3 हॉटेल्स होते जिथे आम्हाला नॉनव्हेज, बेसिकली मी नॉनव्हेजच प्रिफर करतो. मला म्हणजे व्हेज खातो मी, पण सहसा आपण म्हणजे नॉनव्हेज प्रेमी आहे मी सहसा, म्हणून मी नॉनव्हेजच प्रिफर करतो. आता त्याने आम्हाला तिथे दाखवलं होतं, तर आम्ही आता तिथे चाललो आहोत. इथे एक त्याने सांगितलं होतं एक फिश तिथे चांगली मिळते, पण ते बंद आहे. आणि बाकीचे आहेत ते सर्व व्हेज आहे आणि जैन फूड वगैरे. तर म्हणून आम्ही आता परत पाठी चाललो. ही डहाणू एज्युकेशन ट्रस्टची इमारत आहे. तर इथून आम्ही बघू दर्या दर्शन सी फूड. लेट्स ट्राय हिअर. तर आता पुढील बीच आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहता येईल, तर आमच्यासोबत राहा. आणि हा बीच तुम्हाला कसा आवडला हे देखील कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.